महानगरपालिकेच्या निवडणुकींची आम्ही घोषणा पाहू शकतो का? कारण अंबादास दानवे म्हणाले की आता बहुधा पंचांग घेऊनच बघावं लागेल की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील. आपण पाहतोय की महायुतीचं एक वेगवेगळं समीकरण बदलतंय. मुंबईला तुम्ही आणि भाजप एकत्र येणार आहात, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप एकत्र येऊन लढण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या संदर्भात काय नेमकं वातावरण चालू आहे आणि कशा पद्धतीने ही सगळी युती तयार होते? नाही, खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य मतदारसंघात युतीचा प्रश्नच नाहीये. स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ता आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपापला चिन्ह त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी लढायला पाहिजे. निवडणूक लढली नाही तर ते पार्टीचं नाव राहणार नाही, त्यांची जी काही ओळख आहे ती लोकांपर्यंत जाणार नाही, त्यांचा चिन्ह लोकांना दिसणार नाही. यासाठी लढायला पाहिजे. दुसरं असं की वर्तमानात आपण पाहतोय की आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठक ठेवलेली आहे, त्यासोबतच अजित पवार साहेबांनी सुद्धा आज रात्री बैठक ठेवलेली आहे. आता इतक्यात कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होईल का, हा एक प्रश्न. आणि मध्यंतरी नगर परिषदेच्या निवडणुकीआधी एक थोडंसं ताळमेळ गडबडलं होतं का, की गट पक्षाचे एक आपापसातच परिवर्तन झालेत, अनेक जे आमदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या पक्षात गेले, त्यावेळेला काय नेमकं बिनसलं होतं आणि काय चर्चा झाली होती त्याच्यात? नाही, खरं म्हणजे ज्या वेळेस सत्तेमध्ये एकत्रित आहेत तर फोडाफाडीचं राजकारण नको, ही पहिले नेत्यांनी ठरवलेली स्ट्रॅटेजी आहे. परंतु तरीही काही प्रवेश इकडे तिकडे झाले, ही दुर्दैवी बाब समोर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि आता दोघही वरिष्ठ नेत्यांनी ती चर्चा केली आहे. तो विषय मला असं वाटतं का आता संपलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकींची आम्ही घोषणा पाहू शकतो का? कारण अंबादास दानवे म्हणाले की आता बहुधा पंचांग घेऊनच बघावं लागेल की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील. नाही, मला असं वाटतंय का महानगरपालिका 15 तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी त्याची घोषणा होऊ शकते आणि ही घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याच्या तयारीमध्ये राहणार.